ज्योतिष स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं आयोजलेल्या आपल्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातलं आजचं 7वं विचारपुष्प. आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आजचे वक्ते, प्रमुख पाहुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री भारत सासणे साहेब. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत खास पुण्याहून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनाचे संचालक माननीय श्री राजीव बर्वे साहेब. त्याचप्रमाणे ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक माननीय श्री रवींद्र ढवळे साहेब. हिंदी, मराठी, अहिराणी या तिन्ही भाषेमध्ये ज्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे असे ज्येष्ठ लेखक माननीय डॉक्टर प्राध्यापक बापूराव देसाई. आज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील बरेच मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि आपल्या सर्व रसिकांच्या वतीनं आपल्या पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक दोन्ही संस्थांच्या वतीनं आनंदाने स्वागत करतो. मित्र हो, नुकतंच झालेलं जे संमेलन, या संमेलनामध्ये सरांची संमेलनाध्यक्ष या नात्यानं निवड झालेली आपण पाहिलेली आहे. अनेक पुस्तकं, कथा असेल, कादंबरी असेल, दीर्घकथा असेल, नाटक असेल, एकांकिका असेल, चिंतनपर लेखन असेल, असं विपुल साहित्याची निर्मिती सासणे सरांनी केलेली आपण पाहिलेली आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आपल्या या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत आदरणीय वसंत आबाजी डहाके जे संमेलनाध्यक्ष होते ते येऊन गेलेले आहेत. केशव मेश्राम साहेब आलेले होते. डॉक्टर जयंतराव नारळीकर आलेले होते. उत्तमराव कांबळे, डॉक्टर अरुणाताई ढेरे, सुभाष भेंडे साहेब, राग जाधव आणि युम पठाण साहेब यांनी या आमच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलात. आपला जो काही साहित्याचा प्रवास आहे मित्र हो, जवळपास 50 वर्षाचा लेखनाचा प्रवास हा सासणे सरांचा आहे. त्यांना आपण ऐकणार आहोत आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी या विषयावर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो आणि डॉक्टर प्राध्यापक शंकर बोराडे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा या ठिकाणी सविस्तर परिचय करून द्यावा. गेल्या 25 वर्षातल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणाचा जर धांडोळा घेतला तर ज्या संमेलनाध्यक्षांचं भाषण हे सर्वाधिक वाचकांपर्यंत पोचलं असे संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्याला भारत सासणे सरांचाच परिचय करून द्यावा लागेल. कारण उदगीरला साहित्य संमेलन होत होतं आणि सरांचं भाषण संपल्यानंतर आमच्या काही मित्रांनी सांगितलं की बोराडे सर तुम्ही इथं पाहिजे होतात. म्हटलं का रे बाबा? तर ते म्हणाले आत्तापर्यंत ज्या ज्या अध्यक्षांची भाषणं आम्ही कव्हर केलेली आहे त्यात सर्वोत्कृष्ट भाषण हे सासणे सरांचं अध्यक्ष म्हणून झालेलं आहे. विश्वास ठाकूर यांचं आगमन सभागृहात झालं आहे आणि आमच्यापर्यंत एक संदेश होता की नाशिकच्या संमेलनाचा अध्यक्षच भारत सासणे यांना करावं असं घाटत होतं. परंतु सगळीकडे जे काही चालतं ते नाशिकमध्येही घडलं आणि मग एक ज्येष्ठ विज्ञान कथा लेखक जे आहे ते आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. जर तरची भाषा इथे काही बरोबर नाही, पण जेव्हा संमेलनाचं ढोल वाजायला लागले तेव्हा या संमेलनाचे, नाशिकच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जी नावं पुढं होती, टॉपला होती, त्यात सर होते. मी हे यासाठी सांगतो आहे
की गेल्या 50 वर्ष आपला जो साहित्य व्यवहार आहे, या साहित्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी काही साहित्य प्रकार जर आपण निवडले, तर आता बर्वेंनी सांगितलं की अजूनही लोक कथा कादंबरी हा साहित्य प्रकार वाचतात. आणि 1980 नंतर ज्यांनी मराठी लघुकथा किंवा कथा, दीर्घकथा ही आपल्या शैलीनं लोकांपर्यंत नेली, तिला नवे आयाम दिले, असे आयाम देणारे लेखक म्हणजे भारत सासणे सर आहे. त्यांच्या कथा राहीच्या स्वप्नांचा उलगडा हे पुस्तक सर मी विकत आणून वाचलेलं आहे. तत्पूर्वी काही पुस्तकं, काही कथा वाचल्या होत्या. आणि असा एक मराठीतला कथाकार की ज्याने एकूण मराठी कथेवर आपलं नाममुद्रा जी आहे ही नाममुद्रा निर्माण केली, असे कथाकार आज आपल्यामध्ये आलेले आहे. त्यांच्या कथा लघुकथा आहेत, दीर्घकथा आहेत. त्यांनी कादंबरीचं लेखनही केलेलं आहे. आणि या पलीकडे लेखनाचा जो अवघड प्रकार मानला जातो तो म्हणजे बालसाहित्य. आणि या बालसाहित्यामध्ये सुद्धा मुलांसाठी सुद्धा सरांनी लेखन केलेलं दिसून येतं. मी जर सरांच्या पुस्तकांची नावं वाचायला लागलो तर अशोक सराफांच्या मुलाखतकारासारखं माझं होईल, म्हणून तो मोह मी टाळतो. परंतु स्वतःचा एक साहित्य विचार देणारा कथाकार, एक ज्येष्ठ लेखक आज आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांनी मराठीतलं विविधांगी जे लेखन आहे हे लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचे निवडक 4-2 पुस्तकांची नावं जरी आपल्यासमोर ठेवली तरी काही बिघडणार नाही. अदृष्ट, अनर्थरात्र, अस्वस्थ असे दीर्घकथांचे सरांचे संग्रह प्रसिद्ध आहे. जंगलातील दूरचा प्रवास मुलांसाठी त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे 2 मित्र ही पण त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. मरणरंग नावाचं नाटकही त्यांचं प्रसिद्ध आहे. मी मगाच राहीच्या स्वप्नांचा उलगडा या पुस्तकाचा उल्लेख केला. लाल फुलांचे झाड हे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. असं लेखन सरांनी केलेलं आहे. एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचं लेखन कोणासाठी बुवा काय, तर त्यांनी त्याचं एकदम सोपं उत्तर दिलं होतं की मी सामान्य माणसांसाठी लिहितो. माझ्या कथेतली जी पात्र असतील ती कितीही गुंतागुंतीची गूढ वागत असतील, त्यांच्या नात्यातले तणाव माझ्या कथांमधून येत असले तरी ती सामान्य माणसं जी आहे ही सामान्य माणसं त्यांचं जीवनदर्शन घडावं यासाठी माझं लेखन असतं. आणि म्हणून सामान्यांसाठी लिहिणारा एक मोठा कथाकार आज आपल्याला या ठिकाणी भेटायला आलेला आहे. सरांच्या मुलाखतीची ही पुस्तकं प्रसिद्ध आहे. आत्ताच मला ॲडव्होकेट अंजली पाटील यांच्याकडे ते पुस्तक दिसलं, त्यातूनही त्यांचा साहित्य विचार आपल्याला समजून घेता येईल. असा एक मोठा लेखक आपल्यामध्ये आहे. आणि त्यांचा परिचय करून देण्याची अण्णासाहेब तुम्ही जबाबदारी माझ्यावर दिली त्याबद्दल आभार मानतो. या अण्णांविषयी आम्ही नेहमी म्हणतो सर 23 वर्ष या उपक्रमाला झालेली. 2 वर्षात आपण रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करू. पण आम्ही नेहमी असं खाजगी म्हणतो हे ना साले साने गुरुजी. कशा अर्थाने? कोणाही जीवाचा न घडो मत्सर असा त्यांचा एकूण कार्यक्रम असतो. आणि त्यामुळे अण्णा सर्व तऱ्हेच्या लोकांसाठी सतत उपलब्ध असतात. बरं, हा पुस्तक विक्या माणूस आहे असं म्हटलं तर याच काळात एक घडाघडा बोलणारा वक्ता जो आहे तो वक्ता आला. यांच्या शेड्यूलमधले 20 मिनटं त्याने स्वतःचं मार्केटिंग केलं
आणि बाहेर 15-20 हजाराची स्वतःच छापलेली पुस्तकं विकून यांच्याकडनं मानधन घेऊन मानपण घेऊन गेलासुद्धा. तरी आमचे अण्णा जे आहे म्हणजे नुसतं पुस्तकं विकणं, नाशिकमध्ये खूप स्टॉल आहे हो पुस्तकाची, कमी नाही आहे, पण त्याला एक सांस्कृतिक जोड देणं, लेखकांच्या संपर्कात राहणं, त्यांच्या साहित्याचं वाचन करणं, त्यांच्याशी सतत संवाद करणं आणि ही संवादाची आपली स्वतःची भूक ही स्वतःची न मानता आपल्या नाशिककर जे आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही साहित्य समृद्धी पोचवणं, हे काम अण्णांनी 23 वर्ष सतत केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण अण्णांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. बोराडे सर जरा मित्रप्रेमापोटी थोडं जास्तच बोलले. मित्र हो, आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आदरणीय सासणे सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी या ठिकाणी लेखक असलेले आमचे मित्र विश्वास ठाकूर आणि विजयालक्ष्मी मनेरीकर या दोघांना इथे निमंत्रित करतो. दोघांनी कृपया स्टेजवर यावं आणि दोघांनी सरांचा सत्कार या ठिकाणी पुस्तकाची भेट देऊन करावा अशी विनंती करतो. नात्यांचं सर्व्हिसिंग विश्वास ठाकूरांचं पुस्तक आपण पाहिलं असेल. आमच्या विजयताईंनी देखील छान असा काव्यसंग्रह काढलेला आहे, लिहिलेला आहे आणि तो दिलीपराज प्रकाशनानेच प्रसिद्ध केलेला आहे. विश्वास ठाकूर सांगतायत आता नात्याच्या सर्व्हिसिंगची 14वी आवृत्ती निघालेली आहे. 25,000 प्रतींचा टप्पा आता ओलांडत आहेत. खूप खूप अभिनंदन विश्वासराव. आपल्या समवेत दिलीपराज प्रकाशनाचे संचालक, त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री राजीव बर्वेजी आहेत. त्यांचे मी या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा. मित्रहो, दिलीपराज प्रकाशन जे 1976 सालापासून कार्यरत असून आत्तापर्यंत 2750 पुस्तकांचं प्रकाशन या संस्थेमार्फत झालेलं आहे आणि हा प्रकाशन संस्थेमधला मोठा असा विक्रम आहे. रोटरीचे जवळपास 31 वर्षापासून ते क्रियाशील सभासद आहेत. अनेक सामाजिक कार्यक्रमांमधून त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. स्वतः ते उत्तम असे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकांची नावं जर पाहिली तर मोहरलेले क्षण, मनबहर, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनातली माणसं, मनस्पर्श, मन मोकळं अशी 7 ते 8 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आणि पुणे महानगरपालिकेचा अत्यंत मानाचा असा पुरस्कार हा मनस्पर्श या त्यांच्या कविता संग्रहाला बर्वे सरांना लाभलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. प्रकाशक संघाच्या वतीनं महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे, जिथे जिथे प्रकाशन संस्था आहेत, इंदोर असेल, भोपाळ असेल, अशा अनेक ठिकाणी जाऊन प्रकाशक संघाचं काम त्यांनी पोचवलेलं आहे आणि सातत्यानं लेखकांना प्रवृत्त करून अधिकाधिक पुस्तकं कशी प्रकाशनाच्या वाटेवर येतील याकरता त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. शासन दरबारी देखील सातत्यानं महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्तेमध्ये त्यांच्या लेखांमधून आपण पाहिलं असेल. आत्ता कालपरवा इथे सांगण्यात आलेलं होतं, मला वाटतं कालचीच घटना आहे, परदेशामध्ये पुस्तकांचा सेल खूप वाढलेला आहे, पण त्या मानाने भारतामध्ये पुस्तकांचा सेल मात्र कमी होतो. पण अशा वेळेस आपल्या महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने अधिकाधिक पुस्तकं खरेदी करावीत, ते अधिकाधिक ग्रंथालयांमध्ये, शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जावीत, महाविद्यालयांमध्ये पोहोचावीत, या एका सधेतून प्रकाशक संघाचं मोठं असं काम हे राजीव बर्वे यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. असा हा अत्यंत संवेदनशील लेखक, कर्तव्यदक्ष प्रकाशक, चतुर असा संघटक
आणि आणखीन एक त्यांच्यातला गुण म्हणजे त्यांनी स्वतः मराठीचे 4 चित्रपटांची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः अभिनेते म्हणून काम देखील केलेलं आहे. निर्माता आणि दिग्दर्शक या नात्यानं त्यांचा रोल आत्तापर्यंत राहिलेला आहे. असे राजीव बर्वे यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि माननीय श्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे माहिती अधिकारी माननीय श्री मानकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी राजीव बर्वे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. महाराष्ट्र राज्याच्या माहिती आणि जनसंपर्काचे संचालक म्हणून मानकर साहेब आता मला वाटतं निवृत्त झाले सर ना, निवृत्त झालेले आहेत. आपल्या समवेत विशेष अतिथी या नात्यानं आपल्या नाशिक नगरीचेच आदरणीय श्री रवींद्र ढवळे सर आहेत. ढवळे सर ज्यांचं उभं आयुष्य अभिनयामध्ये, नाटकामध्ये, एकांकिकांमध्ये हे गेलेलं आहे. एक अभिनेते म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माते म्हणून त्यांची छाप ही नाशिककरांवर किंवा नाट्यक्षेत्रावर आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की भारत सासणे सरांनी लिहिलेल्या नाटकाची निर्मिती ही रवींद्र ढवळे सरांनी केलेली होती आणि त्याचे अनेक प्रयोग हे अनेक ठिकाणी झालेले होते. मायको कंपनीमध्ये त्यांचं करिअर झालं, पण 1962 सालापासून अभिनयाला प्रारंभ त्यांनी केलेला होता. 1968 सालामध्ये ज्येष्ठ नटवर्य श्री उपेंद्र दाते यांच्या सहभागाने नाट्य नम्रता या संस्थेची स्थापना त्यांनी केली. नाशिकमध्ये प्रायोगिक नाटकाची चळवळ त्यांनी रुजवली. मायकोच्या कंपनीच्या वतीनं जो सांस्कृतिक विभाग चालवला जातो, 2010पर्यंत त्या संस्थेच्या वतीनं जेवढी काही नाटकं झाली त्याचं सगळ्याचं दिग्दर्शन हे ढवळे सरांनी केलेलं आहे. आणि आज देखील नम्रता कलाविष्कार या संस्थेच्या माध्यमातून नाटकामध्ये सहभाग, अभिवाचन, दिग्दर्शन आणि अभिनय असं सगळ्याच प्रकारचं काम त्यांचं चाललेलं आहे. अतिशय छान असं या सगळ्या प्रवासावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, सायक्लोरामा म्हणून. ते पुस्तक आज आपल्याला पाहायला या ठिकाणी ठेवलेलं आहे. असे एक लेखक, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक माननीय रवींद्र ढवळे सर या ठिकाणी आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे जे अध्यक्ष आहेत विलास पोद्दार यांना विनंती करतो की त्यांनी ढवळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ढवळे सरांना मुंबईचा केशव स्मृती पुरस्कार, मायको फोरमतर्फे मानव सेवा पुरस्कार आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं स्वर्गीय प्रभाकर पाटणकर दिग्दर्शन पुरस्कार आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार लाभलेला आहे. अशा अनेक पुरस्कार ढवळे सरांच्या नावावर आहेत. आज आपल्यामध्ये आणखीन एक लेखक, ज्येष्ठ लेखक, ज्यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मराठी, हिंदी आणि अहिराणी या भाषेमध्ये अनेक पुस्तकं लिहिलीत. अनेक याचा अर्थ 100हून अधिक, अनेक याचा अर्थ 163 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. डॉक्टर प्राध्यापक बापूराव देसाई, जे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये हिंदी विभागाचे प्रमुख या नात्याने कार्यरत होते. मराठीचे समीक्षक, लेखक म्हणून स्वतः MA, MEd, PhD आणि DLiT अशी पदवी त्यांना मिळालेली आहे. साहित्य निर्मितीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अहिराणी 32, मराठी 34 आणि हिंदीतून 85 पुस्तकं लिहिलेली आहेत. महाराष्ट्र राज्याचा हिंदी साहित्य अकादमीचा फणीश्वरनाथ रेणू हा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. आदर्श शिक्षकाचा देखील पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे भारत सरकारच्या
केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे या साहित्य निर्मितीबद्दल 1,00,000 रुपयाचा पुरस्कार देखील बापूराव देसाईंना मिळालेला आहे. 11वं विश्व हिंदी संमेलनात मॉरिशसच्या हिंदी लेखकाचा पुरस्कार देखील त्यांना लाभला आहे. असे अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेले, अनेक पुस्तकांचे लेखक असलेले, अहिराणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याकरता ज्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. मधल्या एक दीड महिन्यापूर्वीच अहिराणी भाषेचं महाराष्ट्र पातळीवरचं जे संमेलन झालं त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग त्या ठिकाणी राहिला. असे बापूराव देसाई ज्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन थोड्याच वेळात या ठिकाणी आपण करणार आहोत, त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्राचार्य यशवंतराव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी बापूराव देसाई यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर आणखी 3 साहित्यातले ज्येष्ठ मानकरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही बहुमान आपण या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. कारण सासणे सर आपल्याला आज लाभलेले आहेत. महाराष्ट्र पातळीवरचं किंवा देश पातळीवरचं मराठी साहित्यामधलं सर्वोच्च पद हे अखिल भारतीय मराठी साहित्याचा संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने असतं. या निमित्ताने आपण या 3 ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल, आपल्या नाशिकचेच आदरणीय संजय वाघ ज्यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा 2021चा पुरस्कार लाभलेला आहे, ज्यांच्या नावावर 8हून अधिक पुस्तकं आहेत. बालसाहित्यामधलं खास करून लिहिलेलं त्यांनी जे पुस्तक जोकर बनला किंगमेकर या पुस्तकाला मागील वर्षाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. कलकत्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचा सत्कार झालेला होता. संजय वाघ हे आपल्या लोकमतमध्ये जवळपास गेल्या 26 वर्षापासून कार्यरत असून उपवृत्त संपादक या नात्यानं आत्ता ते कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी हा सत्कार भारत सासणे सरांच्या हस्ते स्वीकारावा. हो हो मॅडम या ना. हो हो अभिनंदन सर. हो हो आपल्यामध्ये नाशिकमधलेच आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक या नात्यानं असलेले प्रशांत केंदळे अनेक कवितांची पुस्तकं यांची निघालेली आहेत. त्यातल्या खास करून लिहिलेलं गुलमोहरांचं कुकू या नावाचं जे पुस्तक, जे खास रान आणि रानाचा साज गाणारा हा कवी म्हणून ते महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आपल्या शब्दकळेला अत्यंत छान पद्धतीनं या काव्यसंग्रहामधून त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. शब्दांचं निराळेपण, भाषेचा गोडवा आणि वेगळ्या प्रतिमांची साथ अशा या कवितांना त्यांनी दिलेली आहे. जवळपास 11 पुरस्कार या त्यांच्या गुलमोहराचं कुकू या पुस्तकाला मिळालेले आहेत. मी केंद्रेंना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं आणि सरांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारावा.
आपल्यामध्ये आणखीन एक शिक्षक जे राजेंद्र उगले, त्यांच्यातला लेखक हा वेगवेगळ्या पुस्तकांमधून उगवून येव पाती थांबणारे ढगोबा, ज्यांनी कुसुमाग्रजांच्या फुलवाली या कथेवर, फुलवाली ही एकांकिका तयार केलेली आहे. मायबाप या आईवडिलांवरील कार्यक्रमाची संहिता, लेखन, निर्मिती व सादरीकरण ज्यांनी केलेलं आहे. अनेक नाटकांमधून आणि टी व्हीच्या सिरियलमधून ज्यांनी अभिनय आपला दर्शविलेला आहे. नाटकाच्या बाबतीमध्ये दीक्षा, हे राम, रात्रकाळी, घागरकाळी, हंडाभर चांदण्या याच्यामधून अभिनय त्यांनी केलेला आहे. आणि टी व्ही मालिका आपल्यापैकी बऱ्याचशांनी पाहिली असेल, माझ्या नवऱ्याची बायको, याच्यामध्ये छान पद्धतीनं अभिनय करणारे राजेंद्र उगले यांच्या थांबणारे ढगोबा या काव्यसंग्रहाला गदिमा असेल, काव्यदौलत असेल, बालकवी असेल, असे 10 पुरस्कार यांना लाभलेले आहेत. आणि उगवून येऊ पाती या काव्यसंग्रहालाही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मी आपल्या सर्व नाशिककरांच्या वतीनं सरांना विनंती करतो की त्यांनी राजेंद्र उगले सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर डॉक्टर बापूराव देसाई यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. मी बापूराव देसाई यांना विनंती करतो की पुस्तकाविषयी थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं लेखक या नात्यानं, आणि त्याचं प्रकाशन आपण करूया. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि माझे पुण्याचे प्रकाशक श्रीमंत बर्वेजी, साहित्य संमेलनाध्यक्ष ज्यांच्या नावातच भारत आहे, एकात्मता आहे, असे ससानेजी, जे दरवर्षी अशा प्रकारे कार्यक्रम घेऊन लेखकांना प्रेरणा प्रोत्साहन देतात, असे आमचे मित्र आणि कसमादे पट्ट्याची शान श्रीमान अण्णासाहेब वसंतराव खैरनारजी, रंगकर्मी ढवळेजी, प्रस्तुत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शंकरराव, नंतर यशवंतराव पाटील सर, विशेषतः ज्यांच्यावर लिहिल्या गेल्या प्रस्तुत ग्रंथात त्या बीडकर महोदय आज या ठिकाणी आले आहेत, या सर्व आणि उपस्थित बंधू भगिनींनो. का म्हणजे मला फक्त 3 मिनटं दिलेले आहेत, त्यामुळे मी सगळ्यांची इच्छा असूनसुद्धा नाव घेऊ शकत नाही, कारण याचाच खरा गौरव होता की जेणेकरून नाव घेतल्याने अनेक गोष्टींचा फरक पडतो, त्यामुळे मला काय माफ करावं. मित्र, मी हे जे पुस्तक लिहिले, ह्या पुस्तकामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांवर पुस्तकं लिहिली गेलीत, पण मी असे काही दिग्गज निवडले माझ्या दृष्टीने की जे उपेक्षित आहेत, ज्यांच्यावर लिहिलं नाही, कुठलंही साहित्य मिळणार नाही, पण ते महादिग्गज आहेत. अशा उपेक्षितांच्या अंतरंगात जाऊन त्यांचं महानता सिद्ध करण्यासाठी आणि त्यासाठी मी कार्यक्षेत्र निवडलं. फक्त धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, नाशिक हे 5 जिल्ह्यांचं, म्हणजे उत्तर महाराष्ट्र. आणि उत्तर महाराष्ट्रातले मोठे मोठे समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि इतरही अनेक उद्योगपती, सगळ्या प्रकारचे आणि सर्व धर्मातले, केवळ हिंदू नाही, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन धर्म, असं प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मातले एक एक महान व्यक्तींवर हे उत्तर महाराष्ट्रातले स्वर्ण, हिरे, माणिक, मोती अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. काय योग आहे बघा, आजपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वंदे मातरम ही घोषणा आजपासून प्रत्येकजण हॅलोच्याऐवजी वापरतात. आजचा दिवस मोठा महत्त्वपूर्ण निवडला सरांनी, तो म्हणजे आजचा अहिंसा दिवस आहे. आणि गांधी आणि शास्त्री यांच्या स्मृतीला अभिवादन करून जयंतीसाठी आपण दिवसभर बरेच असतात. आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो मित्रांनो की आज क्रिकेटची मॅच असूनसुद्धा आपण या साहित्यिक कार्यक्रमात सासने सरांना आणि वसंतराव अण्णासाहेबांनी ठेवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. बोलण्यासारखं खूप आहे. अधिक माहितीसाठी आपण प्रत्यक्ष पुस्तकाच्या प्रती जर घेतल्यात तर मला खूप आनंद होईल. एवढं बोलून माझ्या शब्दाने विराम घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर आपण सासणे सरांना ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये सासणे सरांचं भाषण आधी होईल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी या विषयावर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आणि प्रकाशक संघाचे अध्यक्ष माननीय राजीव बर्वे सर त्यानंतर बोलतील आणि मग आभार प्रदर्शन होईल. आदरणीय सासणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रस्तुत कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले सर्व जाणकार गुणग्राहक मित्र, 23 वर्ष झाली या ठिकाणी ज्योती स्टोअर्स या संस्थेच्या माध्यमातून लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेता आणि त्यानिमित्ताने एक उपक्रम सातत्याने इथे घडवत राहता याबद्दल त्यांचं आणि त्यांचे सर्व संबंधित सहकारी असतील त्यांचं मी अभिनंदन करतो. एवढ्यासाठी की सातत्याने एखादा उपक्रम समाजामध्ये चालवणं ही किती अवघड अशी बाब आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, त्यांना देखील आहे. आणि त्याची गरज ही सातत्याने समाजाला नेहमी उत्पन्न होत असते. अशा एकूण वातावरणामध्ये लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडवत ठेवलेला आहे, याचा मला विशेष आनंद आहे. या निमित्ताने या ठिकाणी सर्व संबंधितांचं मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी मुद्दाम बोलवलं आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून इथे मला पाचारण केलेलं आहे. अर्थातच राजीव बर्वे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र ज्यांना असं वाटलं की मी या ठिकाणी यावं, काही बोलावं, आपल्याशी संबंध आणि संवाद साधावा, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. सुरुवातीलाच मित्रहो, महात्मा गांधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे. पण त्याहीपेक्षा लेखक या नात्याने मी आपल्याशी जास्त बोलेन, चरित्रकार या नात्याने मी कमी बोलणार आहे. किंवा महात्मा गांधींचं योगदान एकूण काय होतं याबद्दलचं जे काही विवेचन आहे ते सांगण्याचा किंवा ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी कमी करणार आहे. त्याची दोन स्वाभाविक कारणं आहेत. एक म्हणजे चरित्रकार म्हणून मी काही तितकासा योग्य असा लेखक नाही. त्यासाठी म्हणून इतरांनी अनेकांनी चरित्र सांगितलेली आहेत आणि आपल्या सर्वांना ते माहीत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा मृत्यू कुठे झाला, दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी काय योगदान दिलं, आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा काय सहभाग होता इत्यादी बाबत सर्व काही पुन्हा पुन्हा सांगणं यामध्ये आपण वेळ घालवण्यापेक्षा आजच्या या भोवतालच्या परिस्थितीशी रिलेव्हन्स या व्यक्तीचा किती आहे याबद्दल आपण जास्त बोललेलं मला जास्त आवडणार आहे. आणि मला देखील असं वाटतं की आपण केवळ इतिहास ऐकण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचं चरित्र ऐकण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले नसाल, तर त्याऐवजी हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाच्या अंतर्गत महात्मा गांधींच्या संदर्भात आजच्या परिस्थितीबद्दल काही सांगता येतं का, काही बोललं जाऊ शकतं का आणि आपण त्यावर काही चर्चा करू शकतो का या विषयावर आपल्याला जास्त भर द्यावा असं आपल्याला देखील वाटत असेल. त्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चरित्र सांगण्यामध्ये मला तितकासा रस नाही. त्यांचं योगदान काय झालेलं आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ते वादातीत आहे. संविधानाच्या संदर्भामध्ये बोलताना एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावी लागेल. आपल्या सर्वांना माहिती आहे कलम 19 त्याच्या अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे राईट ऑफ फ्रीडममध्ये. आणि त्या अंतर्गत भाषणाचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला दिलेलं आहे. अर्थातच ते जरी दिलेलं असलं तरी ते अमर्यादित नाही. त्या संदर्भामध्ये आपल्या स्वतःची कर्तव्य देखील महत्त्वाची आहेत. याचा अर्थ असा नाही आहे की मला जे वाटतं ते मी म्हणेन किंवा बोलेन,
कारण मी जर काही बोलणार असेल आणि ते अनुचित असेल तर इतर सर्व प्रकारचे कायदे आपोआपच त्या ठिकाणी आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात, हा त्यातला भाग आहे. त्यामुळे ते अमर्यादित नाही, तर हे जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य एका जबाबदारीने अवगुंठित झालेलं आहे. तरी देखील या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि महात्मा गांधींच्या अनुषंगाने बोलायचं आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाचा प्रश्न जो आधी आपण चर्चेला घेऊया तो असा की महात्मा गांधींची एकूण समयोजितता, रिलेव्हन्स काय आहे. मला स्वतःला असं वाटतं की महात्मा गांधी हे न संपणारं कोडं आहे. या कोड्याचं उत्तर अद्यापही कोणालाही फारसं यशस्वीपणे प्राप्त झालेलं आहे असं मला वाटत नाही. हे एक न संपणारं कोडं आणि हा जो अक्षय असा मर्त्य माणूस आहे, ज्याला मारण्याचा प्रयत्न झाला तरी जो मरत नाही आणि जो तुमच्या आमच्या सर्वांच्या विचारांमध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये, वर्तणुकीमध्ये, आपल्या स्वतःच्या जीवन अभिव्यक्तीमध्ये, आपल्या फिलॉसॉफीमध्ये दडलेला आहे आणि तिथून तो आपल्याला सतत आणि सतत साद घालत राहतो. तेव्हा हा मनुष्य का मरत नाही याच्याबद्दल अनेकांना चिंता निर्माण झालेली आहे आणि अनेकांना कुतूहल निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जगभर महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये जी चर्चा आणि परिसंवाद होतो आणि जी काही चिंतनं सर्व ठिकाणी चाललेली आहेत भारताच्या बाहेर देखील, त्याचा जर आपण आढावा घेतला तर हा माणूस कोण आहे याच्याबद्दल एक मोठं असं कोडं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जगामध्ये जो बदल घडवायचा आहे तो तुम्ही स्वतःत घडवून आणा, अशा प्रकारे एक घोषणा करून त्यांनी या संबंध जगाला एक विचारांची देणगी दिलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये त्याचं रिलेव्हन्स काय आहे या महात्मा गांधींचं आणि त्याचा अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी कसा संबंध आहे याबद्दल विचार करताना मला स्वतःला असं वाटतं की लेखक या नात्याने महात्मा गांधी ही एक दंतकथा म्हणून न राहता, लिजंडरी पर्सनॅलिटी म्हणून न राहता, त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रतीक या नात्याने मी या महात्मा गांधींकडे पाहत आलेलो आहे. महात्मा गांधी हे जेव्हा प्रतीक म्हणून लेखकाच्या मनामध्ये निर्माण होतं त्यावेळेला त्या अनेक अंगाने हा लेखक स्वतःच्या निर्मितीकडे बघतो आणि निर्मिती कशासाठी, निर्मिती कोणासाठी, निर्मिती कशी आणि त्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती काय आहे, अभिव्यक्ती कशासाठी इत्यादी अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तर देत असताना कुठेतरी महात्मा गांधी नावाचं जे प्रतीक आहे त्या प्रतीकाकडे लेखकाला यावं लागतं. आजची परिस्थिती जर आपण तपासली तर असं लक्षात येतं आहे की सर्वत्र द्वेषवृद्धीचा काळ आहे. आता जेव्हा मी उदगीरच्या भाषणात देखील म्हणालो की विद्वेषवृद्धीचा काळ निर्माण झालेला आहे, सुरू झालेला आहे, तेव्हा त्यानंतर ते अनेकांना आवडलेलं नसावं, कारण ज्या पद्धतीने विरोध झाला तो लक्षात घेता, कारण असं कुठे द्वेष आहे, असा काही द्वेष दिसतच नाही आहे असं सांगणारी देखील मंडळी पुढे आली होती. परंतु आपल्या सर्वांना ते माहिती आहे की कोणी काही जरी म्हणत असलं आणि काही जरी म्हणत असलं, कोणत्याही पद्धतीने म्हणत असलं तरी देखील एक द्वेषाचा, विद्वेषाचा कालखंड सुरू झालेला आहे. आणि म्हणून या कालखंडाला मी भ्रमयुग असं नाव दिलेलं होतं. भ्रमयुगाची माझी संकल्पना जी आपण ऐकली असेल आपल्या भाषणामध्ये, आपल्या भाषणातून, माझ्या भाषणातून आपण वाचली देखील असेल. मी असं म्हणालो होतो की हा जो काही काळ आहे हा काळ आपल्याला बोटाला धरून वेगवेगळ्या कालखंडामध्ये फिरवून आणतो आहे. परंतु आपली जी स्वतःची एक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये भर्तृहरी नावाचा जो एक कवी होता त्याने काळाची एक भव्य अशी संकल्पना मांडलेली आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की स्त्री पुरुषांच्या ज्या काही सोंगट्या आहेत त्या सोंगट्या दिवसरात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या पांढऱ्या अशा पटांवर हा काळ स्वतः भिरकावून देतो, टाकून देतो आणि त्यांचा जो काही प्रारब्धविषयक खेळ आहे तो खेळ पाहण्यामध्ये स्वतःच रमून जातो. त्यामुळे काळ हा स्वतःच भोगता असेल आणि स्वतःच करता असेल आणि तो स्वतःच खेळ मांडून खेळ पाहत बसलेला असेल तर सर्वसामान्य माणसाची जी काही
प्रवृत्ती आहे, सर्वसामान्य माणसाची त्याची जी काही एक अस्तित्वाची लढाई आहे, त्या लढाईबद्दल काय बोलायचं आणि कसं बोलायचं याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण होतो असं मी म्हटलं होतं. आणि ते सांगत असताना मी असं म्हणालो की यंत्रयुग, मंत्रयुग इत्यादी इत्यादी सर्व काही मागे पडत गेल्यानंतर आता मात्र भ्रमयुगाची सुरुवात झाली आहे. त्याचं कारण असं की आपण एक भ्रमित अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. सर्वाधिक भ्रमित अवस्था ही याच काळामध्ये आत्ता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझ्या त्या भाषणामध्ये मी असं म्हणालो होतो की या सबंध भ्रमयुगाच्या काळामध्ये कुठेतरी आपल्याला दिलासा देणारी अशी कुठली व्यक्ती असेल, कुठला तरी असेल, आवाज असेल, तर तो आपल्या आतला आवाज किंवा ज्याला आपण विवेकाचा आवाज म्हणतो तो विवेकाचा आवाज आहे. या विवेकाच्या आवाजाचा संबंध हा कुठेतरी आपोआपच महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आतल्या आवाजाशी येतो. त्यांचा आतला आवाज त्यांना ऐकू येत असे असं ते स्वतः म्हणत असत. आणि त्या आवाजाचं अनुसरण ते नेहमी करत असत. हे त्यांच्या चरित्रामध्ये आलेले आपल्या सर्वांना ते माहिती आहे, कारण आपण सर्व जाणकार असे श्रोते या ठिकाणी आहात. तेव्हा हा जो आतला आवाज आहे तो आजच्या काळामध्ये विवेकाचा आवाज अशा अर्थानं जर आपण घ्यायला लागलो तर असं लक्षात येतं की हा विवेक आपल्याला वाचवणार आहे आणि हाच विवेक आज आपल्याला या सबंध परिस्थितीमधून तारून नेणार आहे. त्यामुळे हा जो विवेकाचा आवाज आहे किंवा महात्मा गांधींचा आवाज आहे, हा आवाज आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये कसा तारून नेईल याबद्दल चर्चा करताना मी पुन्हा मगाच्या त्या मुद्द्याशी याचं जोडून घेतो की लेखक या नात्यानं महात्मा गांधी हे एक प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपल्या निर्मितीच्या मुळाशी आहे असं आपण प्रत्येक लेखकाने मानलं पाहिजे, कारण त्या व्यतिरिक्त त्याला कुठला तरुणपण नाही. महात्मा गांधी 2022मध्ये त्यांची रिलेव्हन्स काय आहे याच्याबद्दलची चर्चा करत असताना आपण 2-3 मुद्द्यांकडे पुन्हा येतो. एक म्हणजे हा जो द्वेष आहे त्या द्वेषावर आत्ता उपाय काय. महात्मा गांधींनी फार पूर्वीच आपल्याला त्या संदर्भामध्ये सांगून ठेवलेलं होतं की आंतरधर्मीय द्वेष आणि हिंसा याच्यावर अहिंसा हाच एक मार्ग आहे आणि त्यावर सर्वांना समजून घेणं हा एक मार्ग आहे, हे त्यांनी यापूर्वी आपल्याला सांगितले. आत्ताची दुसरी अतिशय महत्त्वाची आणि ज्याला आपण ग्लोबल म्हणू शकतो, जागतिक पातळीवर म्हणू शकतो, अशा प्रकारची एक समस्या म्हणजे लोभ अशी आहे. लोभ आणि स्वार्थ यामुळे आपण सर्वजण इतके ग्रासले गेलेलो आहोत की त्यामुळे आपल्याला कोणताही नैतिकतेचा कोणताही प्रकारचा असा धरबंध राहिलेला नाही. आणि म्हणून हा लोभ आणि स्वार्थ नावाची जी बाब आहे किंवा जी घटना आहे ती समाजामध्ये सर्वदूर अशी पसरलेली आहे. यावर देखील महात्मा गांधींच्या विचारांचाच एक उतारा आपल्याला द्यावा लागतो. आणि छुपी भांडवलशाही आत्ता सर्वत्र मोठ्या वेगाने आपल्या सर्वांच्या दारासमोर येऊन पोचलेली आहे. आता जेव्हा एकेकाळी आणि तुमच्या आणि माझ्या स्मरणामध्ये भांडवलशाही ही चांगली गोष्ट नाही असं म्हणत आपण अनेक पद्धतीनं शिकत आलो, ऐकत आलो आणि आपण असं म्हणत आलो की भांडवलशाही याचा अर्थ शोषण आहे. सर्वसामान्यांचं शोषण करून त्यांच्या श्रमाचं शोषण केल्यानंतर जी काही संपत्ती निर्माण होते त्या संपत्तीची साठवणूक काही मंडळी करतात आणि त्यामुळे काहींचा लाभ होतो परंतु समाजाचा लाभ होत नाही. अशा प्रकारची जी काही एक फिलॉसॉफी होती ही सबंध लेफ्टिस्टपासून सर्वांनी मांडली आणि मग ती वेगवेगळ्या विचार प्रवाहामध्ये प्रसारित होत राहिली आणि आपण ती स्वीकृत केलेली होती एकेकाळी. परंतु पाहता मग त्याच्यामध्ये समाजवादी असोत आणखीन कोणी असोत या सर्वांना हे मान्य होतं की भांडवलशाही ही काही तितकीशी चांगली गोष्ट नाही. आता ती छुप्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आलेली ही तिसरी समस्या आणि ही समस्या केवळ भारतामध्ये नाही भारताच्या बाहेर देखील उत्पन्न झालेली आहे. यावर देखील महात्मा गांधींचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या या विचारांमुळे कदाचित यावर काही उतारा आपल्याला सापडू शकेल. त्यांनी ट्रस्टशिप वगैरे इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला ते सर्व माहिती आहे की विश्वस्त निर्माण करावा, विश्वास निर्माण करावा. ही जी काही संपत्ती आहे ती विश्वस्तांच्या हाताशी गेली पाहिजे आणि त्यातून कल्याणकारी मार्ग शोधला पाहिजे. हा कल्याणकारी मार्ग हा कसा निर्माण होतो या संदर्भामध्ये त्यांनी काही बाबतीमध्ये आपल्याला सावध केलेलं आहे. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आपल्याला. एक सत्य आणि अहिंसा ही 2 नीतितत्वे अतिशय महत्त्वाची आहेत असं त्यांनी सांगितलं आपल्याला. आता या सत्य आणि अहिंसा या 2 नीतितत्वावर जर आपल्याला आज चालायचं असेल
तर ते किती अवघड आहे हे आपल्याला आपल्याला दिसतं आहे. कारण ज्याला आपण सत्य म्हणतो आहोत किंवा इतर कोणी सत्य ज्याला म्हणतं आहे ते सत्य नाही आहे हे आपल्याला दिसतं एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने सतत हिंसा होतानासुद्धा दिसते आहे. तेव्हा या नीतीची जर आपण त्याग केला असेल तर मग या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे यावर विचारवंतांनी विचार सुरू करणं अतिशय आवश्यक अशी बाब होऊन बसलेली आहे. नैतिकता ही एक महत्त्वाची अशी बाब आहे ज्याच्याबद्दल महात्मा गांधींनी आपल्याला सतत आणि सतत सांगितलं, आणि त्यामुळे आज नैतिकता कुठे आहे, नैतिकता काय रसातळाला चालली आहे का, सर्वसामान्य माणसांच्या विचारामधून एक प्रकारे ऱ्हास होतो आहे का, इत्यादी बाबत आता चिंता व्यक्त व्हायला लागलेली आहे. ही चिंता जेव्हा व्यक्त करायला लागतो तेव्हा या सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात विचार करताना लेखकाची जबाबदारी वाढते, आणि लेखक हा त्या दृष्टीने विचार करतो की हा गांधी नावाचा जो प्रतीक आहे, जे प्रतीक मी मांडलं आहे त्या गांधींकडून मला या समाजासाठी आणि स्वतःच्या जीवनरसासाठी मी काय स्वीकारू शकतो, तेव्हा आपोआपच या ठिकाणी ही जी नीती तत्त्व आहेत ती पुढे यायला लागतात. आता अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे काही शेवटी म्हणून ठेवलेलं होतं हे सर्वांना आपल्याला माहिती आहे, पण तरी देखील मी सांगतो आपल्याला. त्यांनी असं म्हटलं होतं की असा एक हाडामांसाचा प्रत्यक्ष माणूस या पृथ्वीतलावर कधी चालत होता यावर भावी पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. आता ही खरी श्रद्धांजली त्याने दिलेली. आता सध्याची परिस्थिती अशी की अशा प्रकारचा विश्वास बसूच नये अशा प्रकारचं नियोजन आपण करतो आहोत. त्यामुळे येणारी जी पिढी आहे, नवी पिढी आहे, त्या नव्या पिढीच्या मनामध्ये महात्मा गांधीबद्दलचं कोणतंही आकर्षण निर्माण होणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण करतो आहोत. आणि त्यामुळे ही व्यक्ती आपण हळूहळू या महात्मा गांधींना बाजूला टाकून देतो आहोत, आणि त्याऐवजी कोणते विषक्त विचार आपल्याला त्यांच्या मेंदूमध्ये घालता येतील याचाच प्रयत्न आपण करतो आहोत. आणि ही मला वाटतं सर्वात चिंतेची अशी बाब आहे. आणि म्हणून यासाठी पुन्हा पुन्हा महात्मा गांधींची आवश्यकता, रिलेव्हन्स हे यासाठी स्पष्ट होतं की ज्या व्यक्तीला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला जातो ती व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्या विचारांनी काही एक तारक मंत्र घेऊन पुढे येते आणि आपल्याला सतत असं सांगते की या विचारांचाच पाठपुरावा केला पाहिजे जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, टिकायचं असेल आणि प्रगती करायची असेल तर. उदगीरला माझं जे भाषण झालं त्या भाषणाच्या नंतर त्या भाषणामध्ये मी काय म्हटलं होतं, मी हेच म्हणालो की लेखकाने सत्य बोललं पाहिजे, विवेकाचा आवाज ऐकला पाहिजे, प्रेम जे काही समाजामध्ये आहे ते समाजातलं प्रेम वाढलं पाहिजे, निर्भयता निर्माण झाली पाहिजे, लेखकाने निर्भय राहिलं पाहिजे, उच्च रवाने सत्य सांगण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे, सद्भावना निर्माण झाली पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, इत्यादी इत्यादी. ही सबंध हे मुद्दे पुढे आल्यानंतर मला दोन प्रकारचे अनुभव आले जे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. एक ज्याला आपण अधिभौतिक अनुभव म्हणतो तो एक, जो जास्त विस्ताराने या ठिकाणी नाही सांगितला तरी त्याचा उल्लेख मी जरूर करेन. तो असा की त्या भाषणाच्या वेळेला एक चिंतनशीलतेची शक्ती म्हणजे माझ्या पूर्वसूरींच्या ज्या काही विचारांची शक्ती होती ती शक्ती त्या ठिकाणी जणू प्रकट झाली आणि त्या शक्तीने मला एक प्रकारे प्रेरित केलं की तुला जे सांगायचं आहे ते तू सांगितलं पाहिजेस आणि हे समाजाचे उपयोगी आहे. त्यामुळे हे सबंध मुद्दे या ठिकाणी मी सांगत गेलो आणि त्यावेळेला जी काही भारलेली अवस्था मला अनुभवायला मिळाली ती व्यक्तिगत स्वरूपाची जरी असली तरी ती प्रत्येक लेखकाच्या वाट्याला अतिशय कमी वेळेला येते. कारण त्यानंतर मग जे स्टँडिंग ॲव्हिएशन काय एबोशन म्हणतात त्या पद्धतीनं सबंध जो श्रुतवर्ग 8,500चा जो उभा राहिला आणि त्यांनी उभं राहून जी मानवंदना दिली, स्टेजवरची सबंध मंडळी उभी राहिली, हा जो काही क्षण आहे हा अत्यंत दुर्मिळ असा क्षण आहे. प्रत्येक कलावंताच्या वाट्याला हा क्वचित येतो आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपण काहीतरी महत्त्वाचं असं प्रसारित करतो आहोत. आणि हे जे काही प्रसारण आहे हे जरी मी आयोजित केलेलं असलं, शब्द जरी माझे असले, विचार जरी माझे असले तरी त्या पाठीमागे कुठली तरी एक प्रेरणा आहे. हा जो एक अधिभौतिक अनुभव आपल्याला सांगायचा. त्या पलीकडे जाऊन जेव्हा हे भाषण सर्वत्र पोहोचलं त्यावेळेला मला महाराष्ट्रामधल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वच अतिशय महत्त्वाच्या आणि चिंतनशील स्वभावाच्या अनेक व्यक्तींनी
मोठ्या प्रमाणामध्ये प्रशंसापर संदेश पाठवले. त्यामुळे त्यांची जर नावं मी सांगायला लागलो तर आपली छाती दडपून जाईल. इतक्या मोठ्या मोठ्या मंडळींनी हे मला सांगितलं की अतिशय महत्त्वाचं असं भाषण झालं, अतिशय परखडपणे झालं, हे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, कोणीतरी हे समाजाला सांगायला पाहिजे होतं आणि हे सांगण्याची गरज होती, इत्यादी इत्यादी या पद्धतीनं. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र काही मंडळींनी मात्र असंघटित पद्धतीनं प्रशंसा झाली, संघटित पद्धतीने विरोध सुरू केला. आणि त्यांनी विरोध का करावा? कारण कसे टोचणाऱ्या कोणत्या ह्याच्यामध्ये गोष्टी होत्या? सरळच आहेत. सत्य बोललं पाहिजे, ह्याच्यामध्ये काय आहे? विवेक ऐकला पाहिजे, विवेकाचा आवाज ऐकला पाहिजे, याच्यात काय आहे? याच्यामध्ये काही परिस्थितीजन्य अशा प्रकारची चर्चा आवश्यक स्वरूपामध्ये समाजासमोर जरूर आलेली होती. हळूहळू मला असं लक्षात यायला लागलं की ज्यांना विरोध आहे ती मंडळी महात्मा गांधींच्या विरोधातच खरी तर उभी आहेत आणि लेखकाच्या विरोधामध्ये ती नाही आहेत, किंवा माझ्या विरोधामध्ये ती नाही आहेत, किंवा जे विचार मी सांगतो आहे ते विचार न पटल्यामुळे ते विरोधात आहेत असं नव्हे, तर त्याऐवजी एकूणच हा महात्मा गांधींच्या विरोधामध्ये म्हणून जो कुठला अमूर्त असा गट असतो की ज्या गटाला असं वाटतं की हा जो काही माणूस आहे ज्याला मारून टाकण्यात आलं तो प्रत्यक्षामध्ये जिवंत होऊन पुन्हा पुन्हा उभा राहतो आहे, त्या व्यक्तीला, त्या महात्मा गांधीला विरोध करणाऱ्या शक्तीने या माझ्या भाषणातल्या काही मुद्द्यांना विरोध केलेला आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला. आनंद एवढ्यासाठी झाला की अरे हे मला स्वतःला विरोध हा नाही आहे, तर हा कुणातरी अशा व्यक्तीला विरोध आहे ज्याला तुम्ही कधीच मारू शकत नाही, जो अमर आहे आणि ज्याचे विचार हे सतत या समाजाला प्रेरक ठरणारे आहेत. त्याला तुम्ही कितीही त्याच्या विरोधामध्ये उभे राहिलात तरी त्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही. लेखक या नात्याने जेव्हा मी विचार करायला लागतो त्यावेळेला काही रूपक कथा मी अवश्य सांगतो. कथाकार असल्यामुळे या कथा आपल्याला सांगितल्या पाहिजेत, पण त्यातून जो अर्थ प्रवाहित होतो तो या ठिकाणी आपल्यासमोर मला प्रकट करायचा आहे. अब्दुल बिस्मिल्ला नावाच्या एका माणसाची एक कादंबरी आहे हिंदी, जी मी अनुवादित केली होती, मराठीमध्ये ती प्रकाशित झालेली आहे. त्या कादंबरीचं थोडक्यामध्ये रूपरेषा अशी आहे की एक कोंबडा जीवाच्या आकांताने धावतो, त्याच्या पाठीमागे त्याचे हलाल करण्यासाठी म्हणून त्याचे मारेकरी त्याच्या मागे लागलेले आहेत. हा कोंबडा पळतो आपल्या स्वतःचे जीव वाचवण्यासाठी, हुलकावण्यात येतो आहे आणि शेवटी त्याला एक गटारीचं एक होल सापडतं, एक नाली सापडते, गटर सापडते आणि त्यामध्ये तो जाऊन बसलेला आहे. त्यामुळे त्याच्या असं लक्षात येतं की आपण मागे गेलो तर आपलं मृत्यू आहे आणि पुढे गेलो तर मृत्यू निश्चितच आहे. त्यामुळे तो आपल्या वाचकांशी संवाद करायला लागतो, सांगायला लागतो की माझं आयुष्य कसं होतं, माझा जन्म कसा झाला. हळूहळू वाचक या नात्याने आपल्या असं लक्षात यायला लागतं की ही सबंध कथा जरी हे एका कोंबड्याच्या मुखातून आपण ऐकत असलो तरी सर्वसामान्य माणसाचीच आहे, कारण याच्यापेक्षा वेगळं असं काही जगणं आपण जगतच नाही आहोत. कारण त्याचं राहणं, त्याचं घर सर्वसामान्य, त्याचे लढाया, त्याचे संघर्ष, त्याचे हेवेदवाद दावे, त्याचं राजकारण हे इत्यादी या सगळ्या गोष्टीपासून सर्वसामान्य माणूस मुक्त नाही आहे. आणि हा जरी या ठिकाणी कोंबडा सांगत असला तरी ती प्रतीक रूपाने आपल्यासमोर तो येतो आहे आणि त्याच्या मनामध्ये जो आतंक आहे, जो भीती त्याच्या मनामध्ये आहे, त्या मुद्द्याकडे हा कोंबडा आपल्याला घेऊन जातो आणि तो सांगतो की शेवटी मला जीवाची भीती आहे, मी जर बाहेर गेलो तर मी मरणार आहे. हे जरी तो सांगत असला तरी रात्रभर तो आपल्याला विश्वासात घेऊन सबंध कादंबरीभर आपल्याला वेगवेगळे प्रसंग सांगत राहतो. पण प्रत्यक्षामध्ये मात्र पहाट व्हायला लागते आणि कोंबड्याचं आपल्याला माहिती आहे की पहाट होताना तो उगवत्या सूर्याला सलाम करतो, लखलखीत सत्याच्या सूर्याला सलाम करतो. त्यावेळेला हा कोंबडा आरवतो आणि ही जी काही अंधाराची चादर पसरलेली आहे ती चादर तो आपल्या लखलखीत ओरडण्याने, आपल्या बांग दिल्याने फाडून टाकतो एखाद्या तलवारीसारखी. हे जे काही निर्भयता आहे, ही निर्भयता कुठेतरी प्रकट झाली पाहिजे, या निर्भयतेने आपण बोललं पाहिजे. या संदर्भात ही कादंबरी आपल्याला काही सांगू इच्छिते, त्याचा उच्चार मी या भाषणामध्ये केलेला होता. आणि मी असं म्हणालो की हे जे काही कोंबड्याचं प्रतीक आहे, या कोंबड्याच्या प्रतीकातून आपण उच्च रवाने, कारण हा मोठ्याने ओरडतो, मोठ्याने आरवतो, मोठ्याने बांग देतो, हळूहळू स्वतःच्या पुरतं तो ओरडत नाही, तो जणू त्या सूर्याला, लखलखत्या सूर्याला साद घालतो.
नव्या दिवसाची सुरुवात करतो, नव्या दिवसाचं स्वागत करतो. त्याचं जे लखलखीत असं जे ओरडणं आहे ते सत्याचे उच्च रवाने त्याची सत्याचा पुनरुच्चार करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती सर्व लेखकांमध्ये आली पाहिजे. ही शक्ती आपल्याला कुठून येते तर ती त्या गांधी नावाच्या प्रतीकातून येत असते. कारण या गांधींनी निर्भयता आपल्याला सांगितलेली आहे आणि ही निर्भयता आम्हाला सर्वांना टिकवून धरेल इथून पुढे. अशा प्रकारची संवेदना त्या ठिकाणी मी प्रकट केली. त्या रूपाने त्याच्या पाठोपाठ एक दुसरी कथा मी सांगितली होती. मी स्वतः एक कादंबरी लिहितो आहे जी सुदैवाने अजून प्रकाशित झालेली नाही आहे. सुदैवाने मी मुद्दा म्हणतो. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये जो नायक आहे त्या नायकाच्या घरातला आरसा फुटतो आणि लेखक असं म्हणतो की बरं झालं हा आरसा फुटला, नाहीतरी मला कुठून तरी आणावा लागला असता, पुन्हा एकदा तो लावावा लागला असता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नाहीतरी आता अलीकडे आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागलेले आहेत, त्यामुळे मला काही ते ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. असं म्हटल्यानंतर संबंध जी आरसे मंडळी असतात ती नाराज होतात आणि त्यापैकी त्यांचा एक प्रतिनिधी त्याला भेटायला येतो दुसऱ्या दिवशी. अर्थातच तो त्याच्यासारखाच दिसत असतो, कारण आपण आरशामध्ये बघितल्यानंतर आपली स्वतःची जी प्रतिकृती असते तीच आपण पाहत असतो, फक्त ती उलटी असते. त्यामुळे तो डावखोरा तर हा उजोरा, अशा पद्धतीनं हे दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि मग तो आरसा त्या लेखकाशी संवाद करायला लागतो आणि तो म्हणतो की मी निषेध करायला आलेलो आहे, कारण सत्यनिष्ठा आणि सत्यव्रत हा आमचा धर्म आहे, सत्य बोलण्याचं आमचं कामच आहे आणि त्या कामापासून आम्ही काही वंचित होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही आमचा निषेध करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे उद्गार काढलेत की नाहीतरी आता जरा जास्तच सत्य बोलायला लागले, तर खरं तर हे आमचं काम आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी असं सांगतो, असं तो आरसा सांगतो आहे की तुमच्या माहितीसाठी मी असं सांगतो की आजकाल संबंध या बाजारामध्ये, या मार्केटमध्ये आता असे आरसे मिळायला लागलेले आहेत की जे अतिशय सुंदर दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते दाखवतात. म्हणजे तुम्ही जर स्वतंत्र असाल, तुम्ही जर वृद्ध असाल तर तुम्ही त्यात तरुण दिसाल, तुमचे केस पांढरे झालेले तर तिथे काळे दिसतील, तुम्ही बेडौल असाल तर तुम्ही सुडौल दिसाल, तुम्ही अधिक प्रभावी दिसाल, तुम्ही अवतारी पुरुष दिसाल. हे सगळं काही तुम्हाला जे पाहिजे ते सांगण्याचं सामर्थ्य या आरशांमध्ये आता आलेलं आहे आणि त्यामुळे हे आरसे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आज उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकोणाशी आणि कसे संघर्ष करणार आहात अशा प्रकारचा तो प्रश्न उपस्थित करतो. पुढे या लेखकाच्या जसं निदर्शनास असं येतं की या ठिकाणी आरशांच्या 2 संघटना आहेत, त्यापैकी हा जो काही सत्यव्रती ही जी संघटना आहे की ज्यांचं सत्य बोलणं हे कामच आहे किंवा धर्म आहे, ती जी काही संघटना आहे ती आता अंडरग्राऊंड झालेली आहे आणि लपून छपून आपलं कार्य करते आहे. आणि दुसरी जी संघटना आहे जी बाजार बसवी आहे एका अर्थानं, ती जी संघटना आहे ती मात्र सर्वत्र उपस्थित आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते सांगण्यामध्ये मग्न आहे. त्यामुळे तुम्ही कोणाकडे जायचं आहे हे तुम्ही ठरवा, असं तो आरसा लेखकाला सांगतो की आमच्याकडे यायचं आहे का तिकडे जायचं आहे की कुठे तुम्हाला कोणत्या स्वरूपाची ओढाताण तुम्हाला करायची आहे. हे जे काही एक रूपक कथा या ठिकाणी सांगितली त्याचं कारण असं की पुन्हा एकदा महात्मा गांधींची आपल्याला आठवण येते. सत्य हे सांगितलं पाहिजे, सत्याचा उच्च रवाने उच्चार केला पाहिजे आणि सत्यापासून म्हणजे असत्यापासून तो दूर जायचंच नाही, सत्य हेच अंतिम आहे. अशा स्वरूपामध्ये जेव्हा महात्मा गांधींनी या देशाला जेव्हा एक योगदान दिलं, त्या योगदानातूनच आपण स्वतंत्र झालेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा पुन्हा एकदा तोच विषय येतो की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणीतरी सत्य सांगितलं पाहिजे. लखलखीत उगवत्या सूर्याचा जो काही सत्य नावाचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याला आपण सलाम केला पाहिजे मगाच्या कोंबड्यासारखा. तसाच या आरशांची जी कथा आहे त्यामध्ये सत्य सांगणारी जी असे मंडळी आहेत त्यांच्याबरोबर अर्थात आपण गेलं पाहिजे. पण आपल्याला अनुभव वेगळा येतो, वेगवेगळे चॅनल्स आपल्यासमोर आहेत, त्याच्याबद्दल अधिक स्पष्टपणे मी काही सांगत नाही. पण आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारची असत्य बोलणारी परंतु सत्याचा अभिनय करणारी कितीतरी मंडळी आपल्यासमोर आज आलेली आहेत. त्यातून निवड ही आपण करायची असते आणि निवड आपण कशी करायची हे आपण ठरवायचे असल्यामुळे पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या सत्य नावाच्या त्या घटनेकडे आपण येतो. तिसरी कथा मी अशी सांगितली होती जी एका बंगाली कादंबरीमधून मी निवेदन केलेली होती. त्यामध्ये हा जो काही प्रतीक रूपाने सत्यवान नावाचं जे पात्र आहे ते पात्र कोर्टामध्ये साक्ष देत आहे. म्हणजे सत्याला देखील साक्ष द्यावी लागते,
ती देखील शपथेवर ही एक विलक्षण अशी बाब त्या उपहासपूर्ण पद्धतीनं या कादंबरीकाराने आपल्यासमोर आणली आणि त्याने असं सांगितलं की हा जो काही सत्यवान आहे हा साक्ष देतो आहे, पण त्याची साक्ष ऐकायला मंडळी तयारच नाही आहेत, कारण तो जिथं साक्ष देतो आहे त्याच्या पलीकडे खाली एक कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी कपबशांची किणकिण ऐकू येते आहे, त्याच्या पलीकडे एक ऑफिस आहे, त्या ठिकाणी टाईपरायटरचा खडखडाट ऐकू येतो आहे, त्याच्या पलीकडे पोटार्थी कोलाहल निर्माण झालेला आहे, माणसं बोलतायत आपापल्या याच्यामध्ये रमलेले आहेत, राजकारण करतायत, वेगवेगळ्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत आणि या सबंध कोलाहलामध्ये या सत्याचा आवाज मात्र ऐकायला कोणी तयार नाही. आणि हा जो काही आवाज आहे हा आवाज केवळ आणि केवळ विवेकामुळेच ऐकता येऊ शकतो, कारण विवेक हाच अशी बाब आहे की जी सातत्यपूर्ण, कारण सत्याचा आवाज हा क्षीण जरी असला तरी तो सातत्यपूर्ण असतो, कोलाहलामध्ये दबला जरी असला तरी तो सतत आणि सतत प्रवाहित होत राहतो. त्यामुळे त्याला ऐकण्यासाठी आमच्याकडे विवेकाचा कान पाहिजे आणि विवेकाने आपण त्याचं आकलन करायला पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी महात्मा गांधींकडे यावं लागतं, कारण त्यांनी विवेकाबद्दल आपल्याला जे सांगितलं आहे आपल्या सर्वांना ते माहीत आहे. अशा प्रकारच्या ज्या रूपक कथा आहेत त्या सांगितल्यानंतर आणि त्यानंतरचे जे अनुभव आले त्यातून मला असं लक्षात आलं की समाजातला एक घटक, एक शक्ती, एक विचार जो महात्मा गांधींच्या विरोधामध्ये काम करतो, त्यांनीच निवडक पद्धतीनं या माझ्या भाषणाला विरोध केला, ट्रोलिंग केलं वगैरे वगैरे. परंतु व्यक्तिगत पातळीवर मात्र आणि असंघटित पातळीवर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रशंसा झाली. हे मी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आपल्याला सांगत नसून हा एक मी विचार आपल्याला सांगतो आहे की हे जे काही ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस अनेक विचारवंतांनी करून माझ्यासमोर ठेवलं की हे जे काही सांगितलं गेलं ते सांगितलं जे गेलेलं आहे ते महात्मा गांधींच्या बोटाला धरून त्यांच्याबरोबर चालत सांगितलं गेलेलं सांगणं आहे आणि हे सांगणं समाजापर्यंत आलेलं पाहिजे. आणि यासाठी म्हणून मी असं म्हणतो की हे जे काही नियोजन सध्या सुरू आहे त्या नियोजनाला कुठेतरी छेद द्यायचा असेल तर हे सांगण्याची गरज आहे आणि हे सांगण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज राहणार आहे. आणि जोपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहे की हे मी कशाला बोललो पाहिजे, मी जर बोललो तर काही त्याचे वाईट परिणाम होतील, त्यामुळे हा जो काही सार्वत्रिक चतुर मौन पसरलेलं आहे ते मौन न राहता त्याऐवजी कुठेतरी बोललं पाहिजे आपण, ही जी भावना लेखकाच्या मनामध्ये जर निर्माण झाली तर मला वाटतं हे सत्य उच्च रवाने सांगितलं जाईल. आणि त्यासाठी म्हणून लेखकांनी, विचारवंतांनी आपापली भूमिका पार पाडली पाहिजे आणि यासाठी पुन्हा आपल्याला महात्मा गांधींचं स्मरण केलं पाहिजे. यासाठी म्हणून त्या मुद्द्याने परत एकदा आपण महात्मा गांधींपर्यंत येतो, त्या व्यक्तीला मी वंदन करतो आणि अमर्त्य अशा प्रकारचा हा मर्त्य असला तरी अमर्त्य असा हा माणूस आहे, ज्याला मारलं नाही कोणी, तो कधी मेला नाही, तो कधी जन्मला नाही, कधी मेला नाही, तो सतत आणि सतत आपल्याला मार्गदर्शक म्हणून उभा राहील. त्या व्यक्तीला वंदन करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सत्य आणि निर्भयतेच्या बाबतीमध्ये महात्मा गांधींच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून सरांनी अतिशय विद्वत्ता प्रचूर आपल्यापुढे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. याच शृंखलेला धरून आजचे अध्यक्ष राजीव बर्वे हे आपल्यापुढे आपलं मनोगत व्यक्त करतील. राजीव बर्वे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्रातले थोर विचारवंत, अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे कथाकार, विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष माननीय भारत सासणे, प्राचार्य बापूराव देसाई, रंगकर्मी रवींद्रजी ढवळे, माझे मित्र वसंतराव खैरनार आणि मित्रांनो, आज इथे या सुरेख संध्याकाळी आपण एवढ्या बहुसंख्येने इथे आले आहेत आणि माझे खूप ओळखीचे मित्र आज मला इथे दिसत आहेत. त्यांचा उल्लेख आधी करायलाच हवा. प्राचार्य यशवंतराव पाटील इथे आहेत, आमचे नाशिक प्रकाशक संघाचे अध्यक्ष, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोद्दार इथं आहेत,
आम्ही ज्यांचा हृदयरंग नावाचा अतिशय अप्रतिम कविता संग्रह असा आहे, त्या विजयलक्ष्मी मणेरीकर इथं आहेत. त्यांचा लागीर आणि शेमा लागी जीवा हे आणखीन 2 कविता संग्रह आम्ही येत्या काही काळात आम्ही काढतोय. ठाकूर इथं आहेत, वाघ संजय वाघ इथं आहेत, अतिशय मोठी माणसं इथं आहेत. सगळ्यांची नावं वेळोवेळी घेत नाही. आणखी अनेक मित्र हे इथं आहेत. आणि मला नाशिकचं नेहमी कौतुक वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रमांना, अशा तऱ्हेच्या काही सुरेख कार्यक्रमांना आपण किती मोठ्या संख्येने इथं उपस्थित असता. आणि ही नाशिकची परंपरा चालू ठेवली आहे. आणि याकरता मला सगळ्यात आधी वसंतरावांचं कौतुक केलंच पाहिजे. भलं पुनरुक्ती झाली तरी चालेल, परंतु हे 23वे वर्ष त्यांचं लेखक आपल्या भेटीलाच आहे. मी त्यांच्या 7व्या वर्षी लेखक आमच्या भेटीलाच्या बाबा कदमांना घेऊन पुण्याहून आलो होतो. आज त्याची आठवण झाली. आणि त्यानंतर आज जवळजवळ 14-15 वर्षानंतर आज भारत सासणेंबरोबर इथे यायचा योग आला आहे. सातत्यानं अशा तऱ्हेच्या एक भाषणमाला, अशा तऱ्हेच्या हा संवाद दरवर्षी करणं, अशा महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था आहेत. त्यात खाजगी स्तरावर करणाऱ्या केवळ 1 किंवा 2 संस्था आहेत आणि त्यात वसंतराव हे काम करतात. हे केवळ आणि केवळ विलक्षण आणि अप्रतिम आहे. आणि यामुळे एक वाचन संस्कृतीची वाढ होते. त्याचबरोबर या सगळ्या एक ज्याला सांस्कृतिक घुसळण म्हणता येईल अशा तऱ्हेची होते. एक नवीन नवीन विचार ऐकायला मिळतात आणि आपल्यालाही ज्ञानात आपल्या भर पडते. आणि याकरता खरोखर वसंतरावांचे आम्ही ऋणी आहोत. आणि आज वसंतरावांनी विषयसुद्धा किती सुंदर दिला आहे, महात्मा गांधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आत्ता माझा मित्र भारत सासणेंचं एक अतिशय सुंदर व्याख्यान आपण ऐकलं. मी अतिशय तन्मयतीने ते ऐकत होतो. मला त्यांची सगळीच भाषणं आवडतात. मी नेहमीच त्यांच्या भाषणांना जात असतो. त्यांच्यानंतर मी बोलणं म्हणजे तेजापुढे मिणमिणता दिवा, समुद्रापुढे ओळ वगैरे अशा तऱ्हेच्या उपमा मला आत्ता सुचत आहेत. एखादा विचारांचा उत्तुंग राजवाडा उभा केल्यानंतर त्या राजवाड्यावर कावळ्यांनी बसावं का काय, असं आता मला वाटायला लागलं खरं म्हणजे. पण मित्रांनो, प्रकाशक संघाचा अध्यक्ष झाल्यामुळे मला अध्यक्षपद भूषवावं लागतं. आणि त्यामुळे केवळ इतक्या विद्वान माणसानंतर मी बोलणं हे खरं म्हणजे योग्य नाही. पण या प्रथेसाठी मी इथं उभा आहे असं मी समजतो. महात्मा गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर बोलण्यापूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे थोडंसं सांगावं असं मला वाटतं. माझ्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनावर जे निरनिराळे विचार पडतात, जे निरनिराळे विचार आपल्या समोर येतात, किंवा आपण वाचतो, किंवा आपण एखादी कविता वाचतो, किंवा निरनिराळ्या ज्या वर्तमानपत्र आपण वाचतो, किंवा दखल घ्यावी अशा राजकारण्यांची भाषणं आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा अशा सजगपणे वाचलेल्या, सजगपणे लिहिलेल्या या सगळ्या साहित्य कृतींचा अर्थ लावण्याचं, ज्याला त्याला आपल्या आपल्या परीने अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे सर्वप्रथम अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग मी ह्याचा विचार करायला लागल्यावर साधारणपणे 1974-75 पर्यंत मागे गेलो. तेव्हा आपल्या इथल्या बहुतेकांना तो काळ आठवत असेल. काही तरुण मंडळी इथे आहेत त्यांना कदाचित IQ माहीत असेल की जेव्हा इंदिराबाईंनी आणीबाणी लादली
तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी झालेली होती. काही लाख लोक संबंध भारतभरातनं 1.5 वर्ष खितपत पडलेले होते. अनेक लोक भूमिगत होते. त्यावेळेला मी देखील एक सत्याग्रही होतो. आणि तेव्हा सर्वप्रथम अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याची गळचेपी हा शब्द हा जनमानसाला कळला. जयप्रकाश नारायणसारख्या थोर विचारवंतांनी, नेत्यांनी हा भारत पिंजून काढला. त्यावेळेला जनमानस हे खडबडून जागा केलं आणि आपल्या विचारांनी लोकांना झोपेतून उठवलं असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि शेकडो, हजारो नव्हे तर संबंध भारतातनं काही लाख लोक हे तुरुंगात गेले. सत्याग्रह केला त्यांनी. आणि ही गळचेपी मोडून काढून परत एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही स्थापना ही भारतभूमीवर झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करता हे उदाहरण हे का सांगावं असं वाटलं मला, की याचं कारण मी विचार करतोय की खरंच असं होत आहे का, खरंच असं घडतंय का. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर भारत सासणेंसारख्या विचारवंतांनी तुम्हा आम्हाला जागं करणं आणि आपल्याला विचार करायला भाग पाडणं हे विचारवंतांचं कामच आहे. आणि साहित्य संमेलनाच्या आधी 2 महिन्यापासून आणि साहित्य संमेलनाच्या क्षणापासून आज अखेर सतत भारत सासणे अत्यंत बेडरपणे हे काम महाराष्ट्रभर करत आहे. विचारवंत म्हणून त्यांचं निश्चितपणे हे अतिशय चांगलं काम आहे आणि ते आपले विचार अतिशय सुंदरपणे हे मांडतात. परंतु महात्मा गांधींच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या भाषणातनं एक मला खूप सुंदर एक नवीन विचार मिळाला. तो मुद्दाम उद्धृत करायला पाहिजे. या कार्यक्रमाचा अध्यक्ष केल्यामुळे अगोदरच्या भाषणाचा उहापोह थोडा करणं हे ओघानेच येतं. ते म्हणजे महात्मा गांधींचा मृत्यूच झालेला नाही हे त्यांनी किती सुंदर सांगितलं आज आपल्याला, की त्यांचे विचारांनी महात्मा गांधी हे आचंद्र सूर्य नांदो आपल्यामध्ये कायम राहणार आहेत. आणि हा खूप चांगला विचार आहे. तुम्ही महात्मा गांधींना मारूच शकत नाही. आणि हे फार महत्त्वाचं मला वाटतं. हजारो लाखो जणांचा लढा उभा करून इंग्रजांना भारतातनं बाहेर घालवून देणं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं एवढंच महात्मा गांधींचं काम नव्हतं. तर सजगपणे या देशातल्या प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अर्थ समजला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. हे महात्मा गांधींनी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ठसवलं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. महात्मा गांधींची चळवळ उभी राहण्याच्या सुमाराला म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधी 30-40 वर्ष स्वातंत्र्य लढा नव्हता असातला भाग नव्हता. परंतु बहुतांशी समाज हा झोपलेला होता. पिंजऱ्यातल्या पोपटाला आपणच सुरक्षित आहोत आणि आपणच छान आहोत आणि सगळं काही छान चाललेलं आहे असं वाटतं. तशी भारतातल्या एकंदरच समाजाची अवस्था झालेली होती त्या काळात. आणि या अवस्थेतून या सगळ्या झोपलेल्या भारतीय समाजाला उठवायचं आणि त्यानंतर त्याला या स्वातंत्र्य लढ्याकरता उभं करायचं हे येऱ्यागबाळ्याचं काम नव्हतं. त्याकरता लाखोंचे लढे उभे करायचे हे फार मोठं त्यांचं काम होतं. आणि त्याकरता त्यांनी सर्वात मोठं जे शस्त्र हाती घेतलं तेही जगातलं फार मोठं वेगळं होतं की ज्याचा उल्लेख आता भारत सासणेंनी केला तो म्हणजे अहिंसेचं. शस्त्रांनीच आपल्याला बाहेर काढता येईल इंग्रजांना असं नाही. तर अहिंसेचं शस्त्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
अहिंसा महात्मा गांधी म्हणत की अहिंसा हे भेकडांचं शस्त्र नव्हे, तर ते वीरांचं अस्त्र आहे, असं महात्माजी म्हणत. आणि या अहिंसेचा शस्त्रांचा हा त्यांनी वापर केला आणि संबंध भारतीय जनमानसातली एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये ही त्यांनी, ते स्फुल्लिंग हे त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये हे त्यांनी निर्माण केलं. हिंदू धर्माची व्याख्या करताना महात्माजी म्हणालेले होते की अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध म्हणजे हिंदू धर्म. नीट लक्षात घ्या, हे ईश्वर आहे किंवा नाही याच्याशी हिंदू आहे किंवा नाही याचा काहीही संबंध नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास नसेल तर तरीही तो हिंदू आहे. स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या भाषणात महात्मा गांधी म्हणत असत, धर्म म्हणजे सत्याच्या शोधांची अविश्रांत साधना. 100-150 वर्षाच्या पारतंत्र्यामुळे धर्म मरणासन्न निष्क्रिय झाला आहे, विकासान्मुख राहिलेला नाही. आपण क्लांत झालेलो आहोत, आपली विचारशक्ती क्षीण झालेली आहे, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसलेलो आहोत. महात्मा गांधींच्या जन्मदिनी याचा उच्चार नक्कीच आवश्यक आहे. परंतु तेव्हा सारखी परिस्थिती आत्ता झाली आहे का याचा मात्र आपण मनापासून विचार केला पाहिजे असं मला वाटतं. महात्मा गांधी म्हणत की सर्व धर्मात अहिंसा आहे, परंतु हिंदू धर्मात अहिंसेचा उच्चार हा थोडा अधिक आहे. उच्चार स्वातंत्र्याची स्वतंत्रता अहिंसेच्या मार्गाने जागी ठेवली पाहिजे, हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा हा विचार होता. अहिंसेची व्याख्या महात्मा गांधींची फार वेगळी होती. एखादी कोंबडी किंवा बकरी मारणं हे तर त्यांना नकोच होतं, हे तर हिंसा आहेच. परंतु एखाद्याला शब्दांनी दुखावणं ही सुद्धा हिंसा आहे, हे महात्माजी म्हणत. आणि हा विचार खूप महत्त्वाचा होता. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना विचारांनी दडपून टाकता कामा नये, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार हा महात्मा गांधींनी दिला. आणि बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना विचारांनी दडपणं हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे असं महात्माजी म्हणत. आणि त्यावेळेला अनेकांना हा विचार त्यावेळेला रुचला नाही आणि तो मुसलमानांचं लागून चाललं नाही की काय असं चुकीचा ग्रह हा अनेकांनी त्यावेळेला यामुळेच करून घेतला. महात्माजी म्हणत असत की आपण आपल्या क्रोधाला सतत उत्तेजन का देत असतो? क्रोधानेच सगळ्या गोष्टी किंवा उच्चरवाने बोलल्यामुळेच सगळ्या गोष्टी साध्य होतात का याचा आपण प्रत्येकाने विचार केलेला पाहिजे. आणि त्यावेळेला हा विचार अतिशय नवीन आणि महत्त्वाचा होता. आचार विचारांचे स्वातंत्र्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ लाखांच्या जनसमुदायाला घ्यायला ही महात्माजींनी ही त्यावेळेला लावली. संपूर्ण अहिंसेचं पालन करताना त्याच्यामध्ये मत्सराला हा यत्किंचितही भाग असता कामा नये, हेवे दावे हे चुकून देखील असता कामा नयेत, हे महात्माजींचं म्हणणं होतं. सगळ्यात महत्त्वाचं मला या बाबतीत असं वाटतं की आजच्या घडीला महात्माजींचा विचार करताना भारत शासनासारखे जे विचारवंत जे विचार मांडतात तेही महत्त्वाचे आहेत. याचं कारण असं आहे की मेंढरांसारखं एकामागोमाग एक जाऊन दरीत पडून समाज कुठेतरी रसाळा तळाला जाऊन संपण्यापेक्षा भारत शासनासारखं जे विचारवंत महात्मा गांधींच्याच एका प्रकारचा विचार हा आपल्यापुढे अधिक ठसठशीतपणे मांडतात आणि तो महत्त्वाचा आहे. एक गमतीशीर उदाहरण मला द्यावंसं वाटतं की
एक रशियन आणि एक अमेरिकन हे दोघे एखाद्या त्रयस्थ देशात भेटले. अमेरिकन आपल्या रशियन मित्राला म्हणाला, अरे काय तुमचं देश चाललं काय? तुमच्या मनात आलं तुम्ही अफगाणिस्तानवर हल्ला करता, मनात आलं तुम्ही युक्रेनवर हल्ला केलात. तुमच्या देशात तुम्ही लोकशाहीचा खून पडलेला आहे आणि हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे हे काही नाहीच आहे तुमच्याकडे. आणि हे कुठलंही आजच्या या सगळ्या एक ग्लोबलायझेशनमध्ये ही तुमची एकंदर जी काही एक संस्था आहे तुमच्याकडे जी काही तुम्ही चालवता ही अत्यंत चुकीची आहे. रशियन त्याला म्हणाला अमेरिकनला की तू हे कशावरनं म्हणतोस? तो म्हणला, आता साधं उदाहरण बघ ना, की मी व्हाईट हाऊसच्या समोर जाऊन म्हणू शकतो की जो बायडेन साहेब, मला तुमची तत्त्वं जी आहेत ती मला मान्य नाही आहेत आणि तुम्ही महामूर्ख आहात. तुम्ही हे क्रेमलिन समोर जाऊन म्हणू शकता का? रशियन म्हणाला, हो आम्ही म्हणू शकतो. मी उद्या जातो क्रेमलिन समोर आणि म्हणतो की जो बायडेन मूर्ख आहेत, मला तुमची तत्त्व मान्य नाही आहेत. मुद्दा असा आहे की तुम्हाला पटणारे विचार जर आवडले नाहीत, थोडक्यात तुमच्या विचारांप्रमाणे आमच्या विचारांप्रमाणे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही निपक्ष. आमच्या विचारांप्रमाणे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही निपक्ष. हे सध्या भारतात नक्की चालू आहे. पण त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळचेपी इतकं क्रूर नावानिदान देऊ नये, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि याच्या पुढं जाऊन मला एक उदाहरण सांगावंसं वाटतं की माझा एक मित्र, तो मुसलमान आहे. तो मुसलमान आहे सांगायचं कारण असं आहे की मी धर्म मानत नाही, मानवता हाच धर्म असतो. त्यामुळे पण त्याला मुसलमान आहे सांगतो, याचं कारण त्याचं जे उदाहरण आहे मी सांगणार आहे त्याकरता ते मुसलमान आहे असं मी तुम्हाला सांगितलं. की तो म्हणाला की तुमची RSSची संघटना आणि ISIS संघटना ह्या दोन्ही कट्टरवादी संघटना आहेत, ह्या एकसारखी संघटना आहेत, एकाच माळेची मणी आहेत तुम्ही. तो असं म्हणाल्यावर मी त्याला म्हणालो की मग हे बघ, मी RSSवादी आहे, मी RSSचा मेंबर आहे आणि RSSची संघटना मला आवडते असं मी या शनिवारवाड्यापुढे उभं राहून मोठ्यांदा ओरडतो. तू आता हे ISISसाठी ओरड. तो म्हणला असं नाही चालणार. म्हणलं मग तू हे ISISसाठी ओरडू शकत नाहीस इथं, हे लक्षात घे. म्हणजेच असं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महात्मा गांधींनी त्यावेळेला तोच सांगितला. महात्मा गांधी हे निश्चितपणे म्हणत असत की स्वातंत्र्यात सुद्धा बंधनं असलीच पाहिजेत, हे महात्मा गांधींचं तत्त्व होतं. त्यामुळे कुठेही स्वैराचाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हा थारा असता कामा नये. परंतु आपल्याकडे काय होतं मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुद्धा अतिरेक होतो की काय, असं मला अनेक वेळा वाटतं. 25 वर्षापूर्वी नर्मदा सरोवर प्रकल्प हा अत्यंत वाईट प्रकल्प आहे, त्यांनी पर्यावरणाची महाप्रचंड हानी होणार आहे असं उच्चरवानी बोललं गेलं आणि हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं. सगळी माध्यमं नर्मदा सरोवराच्या अत्यंत विरोधी बोलत होती. सर्व विचारवंत मोठे मोठे हे नर्मदा सरोवराच्या विरोधी बोलत होते. मी सुद्धा त्या नर्मदा सरोवराच्या विरोधात होतो आणि एका आंदोलनात छोटासा किरकोळ भाग घेतलेला होता. त्यानंतर नर्मदा सरोवर प्रकल्प पूर्ण झाला आणि नुकतेच जगातल्या अत्यंत त्रयस्थ संस्थेनी ही सगळी पाहणी अत्यंत सखोलपणे केल्यानंतर नर्मदा सरोवरामुळे पर्यावरणाची यत्किंचितही हानी झालेली नाही, किंबहुना पर्यावरण हे जास्तच वाढलेलं आहे असा अहवाल या भारतातल्या नव्हे तर जगातल्या संस्थेने दिला. हा दिल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, मग आम्ही
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुळे या सगळ्या चुकीच्या मार्गाने गेलो काय, आणि या सत्याग्रहांमुळे जे हजारो कोटी रुपयाचं आपल्या भारत देशाचं नुकसान झालं विलंब होऊन, त्याचं काय? मग हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण एक वेगळा एक त्रासच म्हणू आपण, हा आपण सहन का करायचा किंवा करतो की काय? तेवढ्यात दुसऱ्या दिवशी बातमी आली, आमच्या उच्च नेतृत्वानी हा सगळ्या अहवालानंतर आपल्या सर्वोच्च नेतृत्वानी, तुम्हाला सगळ्यांना वाचलं असेल की या सगळ्या अत्यंत आदरणीय मंडळींना शहरी नक्षलवादी ठरवलं. मुद्दा असा आहे की यांना शहरी नक्षलवादी ठरवणं हे मलाही क्लेश झाले की भले चुकले असतील हे लोक, परंतु यांना शहरी नक्षलवादी ठरवणं हा जरा अतिशय हे चुकीचंच आहे. पण लगेच पुढचा एक गमतीचा भाग आपल्याकडे हा पाहायला मिळतो, ते म्हणजे याच सगळ्या उच्च नेतृत्वाला इतक्या औरंगजेब, अफजल खान या शेलक्या शब्दांनी लाखाच्या सभेपुढे यांना हिणवलं जातं, टोचलं जातं. म्हणजे मला म्हणायचं आहे असं की या इथले तिन्ही गट जे काही आहेत ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत यथेच्छ उपभोग घेत आहेत. मग गळचेपी कुठली, असा एक माझ्या मनात एक प्रश्न हा या निमित्ताने निर्माण होतो आणि हा तुमच्या पुढे मी हा विचार करायला ठेवतो. महात्मा गांधींनी एक अत्यंत वेगळा विचार हा आपल्याला दिला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या विचाराचा उल्लेखही केला पाहिजे. तो म्हणजे महात्मा गांधींनी मौन हे शस्त्र आहे हे सांगितलं. महात्मा गांधींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंग्रजांकडून मिळण्याकरता मौनाचा आग्रह धरला. म्हणजे मौन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्याकरताचं एक शस्त्र हे महात्मा गांधींनी वापरलं. 4, 8, 15 दिवसाचं, महिन्याचं त्यांनी मौन व्रत केलं. महात्मा गांधी म्हणत की मौन व्रतात तुमच्याकडे पहिल्यांदा ते लक्ष देणार नाहीत, त्यानंतर ते तुमच्यावर आरडाओरडा करतील, नंतर तुम्हाला हसतील, नंतर तुमच्यावर खेकसतील, नंतर तुम्हाला उठवून फेकून देतील, परंतु शेवटी तुम्हीच जिंकाल. हे महात्मा गांधींचे त्यावेळेचे शब्द होते. मग माझ्या मनात असा विचार येतो की आजचे विचारवंत ह्या मौन व्रताचा आग्रह का नाही धरत? महात्मा गांधी आत्मसात करताना आपण हे मौन व्रताचं महात्मा गांधींनी जे आपल्याला दिलं, जी देणगी दिली आपल्याला, ही आपण विसरून गेलो की काय? सगळ्या जर तुमच्या विचारांप्रमाणे सगळंच घडत नसेल तर जे तुमच्या मनाप्रमाणे घडत नसेल त्याच्या विषयी कंठशोष करण्यापेक्षा तुम्ही गप्प बसा की, असं माझं म्हणणं आहे. आणि गप्प बसण्यापेक्षाही तुम्ही मौन धारण करा. मग मौनाचा सत्याग्रह केलात तरी हरकत नाही, परंतु मौनाचा सत्याग्रहाचा विचारवंतांना विसर पडलाय की काय हे निश्चित आजच्या या विषयाला धरून हे मला मुद्दाम आपल्याला सांगावंसं वाटतं. अनेक चांगल्या गोष्टी या भारतभूमीवर होत असतील आणि काही जर मनासारख्या गोष्टी जर होत नसतील तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणावी का, याचा एक फेरविचार हा निश्चितपणे हा व्हायला हवा हा असं मला वाटतं. मित्रांनो, यावर्षी 23 जूनला एडिनबरा येथे एक मोठी कॉन्फरन्स भरलेली होती. भारत शासनांना माहीत असेल, इंग्लंडमध्ये वर्ल्ड रायटर्स कॉन्फरन्स ही झाली आणि या वर्ल्ड रायटर्स कॉन्फरन्सला मा थिडा या ब्रह्मदेशाच्या जगविख्यात लेखिका या त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि या अध्यक्षपदावरनं बोलताना त्यांनी एक अप्रतिम भाषण हे तिथं दिलं माथिडा यांनी. आणि त्या जे म्हणाल्या
हे ते निश्चितपणे उद्धृत केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की साहित्य व स्वातंत्र्य एकमेकात गुंतलेले जरी असले तरी स्वातंत्र्यासाठी झगडा नको. एक लक्षात घ्या, त्यावेळेला ब्रह्मदेशातल्या या मोठ्या विदुषीला बोलवण्याचं कारण त्या काहीतरी भयंकर क्रांतिकारी बोलून तिथल्या सरकारला अडचणीत आली असं बोलतील का काय, अशी तमाम रसिकांची अपेक्षा होती. पण त्याला त्यांनी छेद दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने सांगितलं, लेखकाने लेखनात स्वातंत्र्य घ्यावे पण ते उत्तम साहित्य निर्मितीसाठी असावे. हा विचार त्यांनी मांडला. लेखक म्हणून तुमच्यावर बाहेरच्यांचा दबाव येत असेल तर तो झुगारून द्या. आणि मगाशी भारत शास्त्रींनी सुद्धा हाच मुद्दा सांगितला, हे आपल्या लक्षात आलं असेल की लेखक म्हणून तुम्ही दबाव घेऊ नका. हे भारत शास्त्रींनीही आपल्याला सगळ्यांना सांगितलं आणि तो फार महत्त्वाचा विचार माथिडा यांनी एडिनबरा येथे हा सांगितला. लेखकांनी व्यक्ती म्हणून स्वतः लिहिताना स्वतःच्या मानसिकतेचा दबाव स्वतःवर आणू नये. म्हणजेच लेखकांनी हा स्वतःच्याच प्रतिभेला अडवू नये. हा अत्यंत महत्त्वाचा विचार हा त्यांनी मांडला. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते बोला, तुम्हाला जे लिहावंसं वाटतं ते लिहा. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लेखकांनी घ्यायला हवं. आणि हेच या जगविख्यात लेखिकेने सांगितलं आणि आज भारत शास्त्रींनी देखील याचा उच्चार आपल्याकडं केला. आणि हे महात्मा गांधींनीही त्याच वेळेला हे सगळ्यात आधी हे सांगितलेलं होतं आणि याचाही उल्लेख आज व्हायला हवा. मित्रांनो, मला दिलेला वेळ हा संपून गेलेला आहे. शेवटचा एकच मुद्दा मला व्यक्त करायचा तो करतो आणि 1 मिनिटात माझं भाषण आवर्त घेतो. की मला नेहमी असं वाटतं, मी प्रकाशक असल्यामुळे, की इथं अनेक लेखक आहेत, तर लेखकांनी स्वतःचं वेगळं जग आहे असं समजू नये. लेखक हा एक सामान्य मनुष्यच असतो असं माझं मत आहे. आणि इतरांनी समजू नये की लेखक हा सामान्यातला असामान्य असतो. लेखकाचं जग वगैरे काही नसतं असं माझं मत आहे. या जगातलाच लेखक हा एक घटक असतो. आणि लेखकांसंदर्भात मला आणखीन एक व्यक्त करावं असं वाटतं की ते म्हणजे जसं चित्रकार ही एक कला आहे, तशी शिल्पकला ही एक कला आहे, तशीच साहित्यकृती निर्माण करणं, तसेच लेखक ही एक कला आहे. आणि कलेच्या माध्यमातूनच लेखन संस्कृतीकडे पाहावं आणि कलेच्या माध्यमांनीच लेखकांकडे आपण पाहावं असं मला वाटतं. आज दुर्दैवाने असं झालं आहे, मी या क्षेत्रात असल्यामुळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला अनेक लेखांशी संबंध येतो, अनेक कार्यक्रमांना जायला लागतं. पण दुर्दैवाने असं सांगायला लागतं की भारत शास्त्रींसारखे एक अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विचारवंतांचा अपवाद वगळला, अशा फार थोड्या विचारवंतांचा अपवाद वगळला तर आज लेखन बेताचं आणि उच्च रवानी प्रस्थापितांविरुद्ध ओरडणं आणि अन्यायाविरुद्ध ओरडणं हे जोरात, की त्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळते अशी समजूत झाल्यामुळे ते ओरडणं महत्त्वाचं, ओरडणं मोठं असं होऊन बसलेलं आहे आणि त्याचा मात्र निषेध करायला हवा. हेच लेखक नंतर, आज आमच्या गाडीमध्ये येताना गप्पा झाल्या, हेच लेखक नंतर तिथं ओरडल्यानंतर कोणाकोणाला जागा करणारे लेखक नंतर सरकार दरबारी किती फायदे उकळतात हे मी माझ्या डोळ्यांनी अनेक वेळा पाहिलेलं आहे. मग तुम्ही सरकार दरबाराचे हवे तेवढे फायदे घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी जनतेपुढे येऊन तिथं टाळ्या मिळवण्याकरता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला पडला असं म्हणायचं, हा दांभिकपणा झाला. तर हा सध्या जो चालू आहे हा सुद्धा चुकीचा आहे. आणि तो महामानव जर कुठंतरी आकाशातनं बघत असेल तर त्याला यासाठी सुद्धा क्लेश होतील. पण या सगळ्याच्या विरुद्ध आज भारत शास्त्री किंवा माथिडासारखे हे जे सगळे विचारवंत, आज संबंध जगातले या आमच्यासारख्या एक सामान्य माणसांना
ही जी विचारांचं ज्योत, विचारांचं स्फुलिंग एक विलक्षण आपल्या वक्तृत्वाने आपल्या मनात तेवत ठेवतात आणि ते विचार हे फार महत्त्वाचे आहेत. हे आपण जाताना या विचारांची सुदोरी आपण घेऊन जाऊया. आज या महामानवाच्या जयंतीदिनी आज वसंतरावांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. खास त्यासाठी मला बोलवलं, याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी या विषयावर या दोन्ही विचारवंतांनी, एकाने लेखक या नात्याने आणि दुसऱ्याने प्रकाशक या नात्याने आपली मनोगत आपल्यापुढे व्यक्त केलेली आहे. सत्य आणि निर्भयता ही जगामध्ये टिकली पाहिजे, कारण उदगीर येथे झालेल्या व्याख्यानावर अनेक वादविवाद झालेले होते आणि त्याचे सगळे पडसाद आपल्यापुढे सरांनी मांडलेले होते. या सगळ्या संदर्भामध्ये अभिव्यक्ती म्हणजे स्वैराचार नव्हे, पण त्याला काही मर्यादा आहेत याचं भान ठेवून सर्वसामान्य माणूस असेल, वाचक असेल, रसिक असेल किंवा लेखक असेल, त्याने ते ठेवलं पाहिजे, हा विचार त्यांनी आपल्यापुढे मांडलेला आहे. महात्मा गांधी या नावाचं गारूड अजूनही लोकांवर किती आहे हे पण त्यांनी प्रकर्षानं आपल्याला जाणवून दिलेलं आहे. महात्मा गांधी आपल्यामधून गेलेले नाहीतच, हा महत्त्वाचा विचार देखील त्यांनी आपल्यापुढे मांडलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आजचे आपले पाहुणे आदरणीय भारत सासणे सर, राजीव बर्वे सर, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर देसाई आणि ढवळे सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या 3 साहित्यकारांचा या ठिकाणी आपण गौरव केला त्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि या साहित्य ज्ञानगंगेचा लाभ आपण घेतलात, त्याबद्दल आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, आपण भेटणार आहोत आता पुढच्या शनिवारी. पुणे नगरपालिकेचे आयुक्त माननीय राजेश पाटील, ज्यांचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजलं, ताई मी कलेक्टर व्हायनू नावाचं पुस्तक कदाचित आपण वाचलं असेल. त्यांचं नवीन पुस्तक देखील आणखी समकालीन प्रकाशनातर्फे आलेलं आहे. आतून दिसणारं प्रशासन, आसाम केडरमध्ये जवळपास 8-10 वर्ष कलेक्टर या नात्यानं त्यांनी काम केलं आहे आणि सध्या ते आयुक्त या नात्याने पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत. आपण भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि आभार. धन्यवाद. सरांची पुस्तकं जी आहेत, मगाशी ज्या उदगीरच्या संमेलनाचा उल्लेख करण्यात आला, त्या ठिकाणी निघालेलं पुस्तक विस्तीर्ण पिंपळाची सळसळ, सरांच्या अनेक मुलाखतींचा उल्लेख याच्यामध्ये आहे. त्यांची इतरही पुस्तकं आपल्याकरता ठेवलेली आहेत, आपण त्याचा लाभ घेऊ शकता. ज्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं बापूराव देसाईंचं, त्यांचंही पुस्तक बाहेर आहे, त्याचाही लाभ आपण घेऊ शकता. धन्यवाद.